त्यासनी ठाव नाही व गौरवाचं येड. हो इनाश करतील आपल्या पोराचं, ते इनाश करतील. वाचवा माझ्या लेकराला, वाचवा. अहो बघत काय बसला, जा की. लांब हो माझ्या लेकरापासून, लांब हो. अहो पर म्या फक्त काम सांगते. अरे आमच्या लेकराला हाती घ्यायचं धाडिस्त केलंच कसं तुम्ही? अहो ते तर एकलंच खेळत होत, मला वाटलं तो व्यवहार आहे असंच ना. अरे सौताच्या पोराला सौताच्या हाताने मारलंच, आणि आता आमच्या लेकराला डोळा आहे वय. तुमच्यासारख्या नीच आणि पापी माणसाला जगायचा अधिकार नाही. हे ठरवणारे तुम्ही कोण? जे काय घडलं त्यात त्यांची नाही, समद्यांवर खोटी माया करणाऱ्या तर पांडुरंगाची चूक आहे. बाबू तुम्ही देवाबद्दल असं बोलता? लाज वाटत नाही तुम्हाला? नवऱ्याचा दोष तुम्ही देवावर ढकलता. आमच्या लेकी हेच गुन्हेगार आहेत. आणि पोटचं पोर गमावल्यावर आभाळ बी त्यांच्यावरच कोसळलं आहे. संती उगा बोल नको लावू त्यांना. क्षमा करा, पुण्यांदा असं होणार नाही. लेकरा मला क्षमा कर. माझा स्पर्श जरी तुला झाला असला तरी माझ्या दुर्दैवाचा स्पर्श तुला होऊ नये एवढीच माझी इच्छा. येतो मी. ज्ञानेश्वर अहो का करताय समज? कृतज्ञता म्हणून. पाटील थांबवा हे समज, नका लढू माझ्यासाठी. नाहीच लढू शकणार. अहो ह्या समध्यात माझ्या ग्रामस्थांची जी हानी झाली त्यानंतर तर नाहीच. अहो पाटील, स्वतःच्या सुखासाठी तुम्ही एका स्त्रीचा आणि तिच्या लेकीचा बळी द्यायला सिद्ध आहात. सोपाना असं म्हणू नकोस. दादा अरे हो यात चुकीचं काय आहे? माझ्यावरचा घावलेळा स्वतःवर घेतलाय यांनी. अजून किती काळ यांच्या आडलं पुम्या. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पुरे झाला आता हा खेळ. आनंदीमाई, तू अशी पराभूत होऊन जाऊ नकोस. आम्ही सारे असताना ग्रामस्थांना काहीही होणार नाही. आता आणि काय व्हायचं राहिले? अहो ग्रामाच्या प्रमुखाचाच अपमान केला जातोय. त्याबद्दल आम्हाला खेद आहे, पण ज्ञानेश्वर आता पत्र तुम्ही सांगितलं म्हणून आनंदीबाईंना आम्ही इथं लपवलं. पण आता पाटील, अहो आनंदीमाईच्या जागी जर का आपली भगिनी किंवा आपली कन्या असती तर आपण असंच बोललो असतात का? एखाद्याचं दुःख वाटून घेता येत, प्राप्त नाही. क्षमा करा, पण मी बाप आहे या ग्रामचा. अहो दुसऱ्याच्या एका लेकीपेक्षा स्वतःच्या 100 लेकरांचा विचार करणं मला जास्त इष्ट वाटतं. अहो पण पाटील आपण सोपाना, पाटील त्यांच्या जागी योग्य आहेत. दादा अरे पण मग आनंदीमाईचं माझं काय? आता जे काय होईल ते पांडुरंगावर सोडून देईन म्या. नाही माई, सिद्धोजीरावांची माणसं लक्ष ठेवून असतील तुझ्यावर. सहदेव काका, आनंदीमाईला सुखरूप धर्मशाळेत घेऊन जाल. अहो पण नाही माई,
तुझ्या रक्षणाचं उत्तरदायित्व आम्ही जीवात जीव असेपर्यंत पार पाडू. बाबा तुम्ही काहीच कसं करत नाही, असं गप काय तुम्ही? त्या पोराला का सोडलं बाबा? भय भय आपलं बळ आहे पोरा. त्या पोराच्या डोळ्यात भय दिसत नव्हतं, आणि जो चौथा भीतर आहे ना तोच भीती निर्माण करतो. कसली भीती बाबा? भीती आपली मान प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची. पण बाबा तुम्हीच म्हणाला होता त्या आनंदीला आणि तिच्या कार्टीला शोधत असताना कोणी मध्ये आला तर त्याला तिथंच आडवा करा. हा मग ह्या पोरा मागे एवढा येळ का वाया घालवते आपण? करून करून काय करू शकणार एवढंच पोरग? तेच तर तुम्हाला कळत नाही. म्हणूनच म्या तुमचा बाप आहे आणि तुम्ही माझी पोरा. राहिला प्रश्न त्या आनंदीचा. तिचा शिरच्छेद करो आणि तिच्या पोरीला आपटून आपटून मारो. मग समजाच कळल भीती कशाला म्हणतात ती. काय झालं ताई, का थांबलात? मी जाईन हितनं. हे काय, हितच तर आहे धर्मशाळा. अहो पर समधी परिस्थिती ठाव आहे ना तुम्हाला? हा परिस्थिती ठाव आहे म्हणून म्हणते तुम्ही गावकऱ्यांच्या सहाय्याला जा. तिथे तुमची जास्त गरज आहे. होय तिकडे जाईन म्या, पर तुम्हाला तिथवर सोडून जातो म्या. अहो 4 पावलांचा तर प्रश्न आहे. मी जाईन जपून. माझ्या चिंतेपेक्षा आता गावकऱ्यांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. बर मी जातो तिकडं आणि तुम्ही नीट जा. होय. लक्ष्मी, आपण त्यांना समत्या संकटातून आणि यज्ञेतून मुक्त करायला हवं ग. अहो नाही पाहत तुमचा त्रास, खरंच नाही पाहत. गोष्टी घराच्या भिंती आड होत्या तोवर ठीक होत्या. माझं पोर गेलं तेव्हा एक आई म्हणून, बायको म्हणून मी तुम्हाला बोल लावले, पण तो माझा अधिकार आहे. माझं जन्माचं सुख हिरावून घेतलं तो माझा राग आहे. नाही, त्या घडलेल्या घटनेचं समर्थन नाही करत, पण त्या लोकांचं काय हो? असं काय केलं होतं तुम्ही की त्यांनी तुम्हाला अशी वागणूक दिली? लोक तुम्हाला असं वागवतात ना, मला नाही मान्य, नाही मान्य. संती, या समध्यातून मला आता मुक्त व्हायचंय. मग मी आम्ही तेच म्हणतेय, तुम्ही बाहेर पडा, मुक्त व्हा. मी माझी शपथ मागे घेतली ना, आता तुम्ही पण तुमचा हट्ट सोडा. माझ्यातली आई तुम्हाला कधी क्षमा करणार नाही, पण बायको म्हणून 7 जन्म तुमच्या संग चालण्याची शपथ घेतलीये म्या.
तेव्हा नाही पाहतो लोक तुम्हाला असं बोलला होत्यात ते. श्रीरंगाचं दुःख हा जन्म राहील, पण मी माझं सती चव्हाण मरेच तोवर जपेल. अहो आपण समज नीट करू, आपल्या घरी श्रीरंग पुन्हा रांगल. मी आहे ना तुमच्या संग उभी. आपण आपला संसार नव्यानं उभा करू. संती, हा गोरोबा आता या जन्मी पुण्यांदा संसारात रमणार नाही. मुक्ते, आनंदीमय आणि लक्ष्मी कुठे आहे? कुठे आहेत म्हणजे? तुमच्या सवयच होत्या ना त्या दोघी. हा, मी आज स्वतः सोडलं त्यासनी. कसं शक्य आहे? बराच काळ झाला मी त्या दोघींनाही पाहिलं नाहीये. मी समजत होते की त्या तुमच्या सवय आहेत. सहदेव काका, तुम्ही नक्की कुठे सोडलं तिला? म्या धर्मशाळेबाहेर. बाहेर? तुम्ही तिला आत जाताना पाहिलं होतं का? याचा अर्थ तुम्ही गेल्यावर ती आत न जाता मागे फिरली. कुठे गेली असेल ती? ज्ञाना, आपण तिला त्वरित शोधलं पाहिजे, नाहीतर अनर्थ ओढावेल. हो दादा, अरे पाटलांकडे असतानाच तिचं धैर्य खचलं होतं. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो याचं शल्य होतं तिच्यावर. लक्ष्मीच्या आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट. पांडुरंगा, तिचं रक्षण कर. तिला आणि लहान त्या लक्ष्मीला काही झालं तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. कुठे असतील त्या मायलेकी? आज जर माझ्या सासऱ्याच्या भयापायी कुणी बी मला सहाय्य करायला पुढे नाही आलं, परंतु त्या दैवी भावंडांनी मला थारा देऊन माणुसकीचं दर्शन दावलं. पर आता माझ्यामुळे त्यांचा आणि समत्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात आहे. तेव्हा झाला तेवढा त्रास पुरे झाला. ज्ञानेश्वर म्हणले होते, विधात्याच्या मनी जे असतं ते घडतच. तेव्हा आता माझं प्राक्तन मला जिकडे घेऊन जाईल मी तिकडे जाईल. पर माझ्या लक्ष्मीला जप एवढीच विनंती आहे तुझ्या पायी. दादा, त्या ताईंना विचारूय का? त्या अरण्याच्या दिशेनेच येत आहे. ताई, वाटेतून येताना तुम्हाला कोणी दिसलं का? आता येता जाता वाटेवर माणसं दिसतातच की. एका माईला बाळाला घेऊन जाताना पाहिलं का? होय, एक स्त्री त्या दिशेला गेली होती. तिने एका बाळाला घट्ट उराशी धरलं होतं. म्हणजे आनंदी माई आणि लक्ष्मी अरण्याच्या दिशेनेच गेलीत. दादा, सिद्धोजीराव आणि त्यांची मुलं अरण्यातच थांबली असतील तर? चल. बाबा, आता वेळ संपली. आता निघायला पाहिजे. हे शस्त्र म्यान होईल ते त्या कुळबुडवीच्या रक्ताचा अभिषेक झाल्यानंतरच. दादा, तिकडे बघूया.
ज्ञाना दादा, इतक्या लहानग्या जीवाला घेऊन आनंदीमाई कुठे गेली असेल रे? देवा, या भल्या माणसांना माझ्यामुळे किती त्रास होतोय. नाही रे भगवंतांची ही घालमेल. या दिशेला बघूया आपण. नाही आनंदी, नाही. आता किती बी त्रास झाला तरी आपल्याला त्यांच्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी इतकं करावंच लागेल. अरे कुठे गेली असेल? दादा इकडेच गेली असणार आहे ती. होय, तिकडे गेली असेल. ए दादा, अरे ऐक की, मी काय म्हणतो, जरा पुढे जाऊन बघून येऊ की आपण. हो बरोबर आहे, इकडेच कुठतरी गेली असणार आहे ती. होय, हा चल. बर चला चला. दादा, कुठे आणि कसं शोधायचं आनंदीमाईला? अशी कशी सोडून गेली ती? आपला नाही, तिचा नाही, निदान त्या लक्ष्मीचा तरी विचार करायला हवा होता ना तिने. दादा, ती सिद्धोजीरावांच्या हाती लागली असेल तर? महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समगत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाम्भो निधिं ते पितित्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति भजे पाण्डुरङ्गं 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 भजे पाण्डुरङ्गं
त्या पांडुरंगाच्या मनात आहे तरी काय? तू एकटीने जाऊ नये अशीच त्याची इच्छा आहे. म्या ते काही एक बोलू नकोस. मला ना तुझा खूप राग आलाय. अशी कशी सोडून गेलीस तू आम्हाला? अगं मुक्ते शांत हो. अशी कशी शांत हो दादा? परिस्थिती एवढी भीषण आहे हे तिला ठाऊक होतं, तरी असं का वागलीस तू? परिस्थिती आणि माझ्या सासरकडच्या माणसांना जाणते म्या, म्हणून हा निर्णय घेतला. तुमच्यासारख्या भल्या माणसांना माझ्यामुळे आणखी त्रास होऊ नये असं वाटत होतं मला. जे भाग्यात असेल ते होणारच आहे. संकट समयी आपली माणसं हेच सर्वात मोठं बळ असतं. तेव्हा तू जर आम्हाला आपला समजत असशील तर आमच्या सवयी येशील. अगं असं काय बोलते मुक्ते? आपली रक्ताची माणसं एवढं करणार नाही तेवढं केलं आहे तुम्ही लक्ष्मीसाठी. मग तिच्याच रक्षणाचा विचार कर आणि चल आमच्या सभेत. नको, उगाच माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला तर मला. अगं अगं मुक्ते, चल दादा. अगं मुक्ते ऐक. अहो ती गेली. मग तूही चल आमच्या सभेत.